नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 92 वरील नाणी व नोटा यांचा वापर। रुपये 5 रुपयाला हा पेन आहे, 4 रुपयाला ही पेन्सिल आहे, 2 रुपयाला खोडरबर आहे व 1 रुपयाला खडू आहे। चला पुढे बघूया। गोपाळने दुकानातून एक खोडरबर व एक खडू विकत घेतला तर तो दुकानदाराला किती रुपये देईल? बघा, 2 रुपयाचा खडू 2 रुपयाचा खोडरबर व 1 रुपयाचा खडू घेतला। किती रुपये देईल दुकानदाराला? 3 रुपये देईल। चला पुढे बघूया। पूजाने दुकानातून एक पेन्सिल व 2 खडू विकत घेतले तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? सांगा बरं। एक पेन्सिल किती रुपयाला आहे? 4 रुपयाला। आणि 2 खडू किती रुपयाला असतील? 2 रुपयाला। दोन्ही मिळून किती रुपये द्यावे लागतील? 6 रुपये द्यावे लागतील। चला पुढे बघूया। जॉनने दुकानातून 2 पेन्सिली व 1 पेन विकत घेतले तर तो दुकानदाराला किती रुपये देईल? 2 पेन्सिल कितीला आहे? 4 रुपयाला 1 पेन्सिल आहे तर 8 रुपयाला 2 पेन्सिल अधिक पेन कितीला आहे? 5 रुपयाला। दुकानदाराला 13 रुपये देईल। पुढे बघूया। फातिमाने दुकानातून 1 पेन व 3 खोडरबर्स विकत घेतले तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? 1 पेनाची किंमत किती आहे? 5 रुपये व 1 खोडरबरची किंमत किती आहे? 2 रुपये। तर हे झाले 6 रुपयाचे। तर 5 अधिक 6 किती रुपये द्यावे लागतील? 11 रुपये द्यावे लागतील। अशा प्रकारे